माझ्यासोबत बजरंग दलाचे महाराष्ट्र प्रांत संयोजक माननीय नितीनजी महाजन सर आहेत. त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहे. महाजन सर, प्रथमतः आपलं मनापासून शिवजन्मभूमीमध्ये स्वागत करतो. खरं तर पवित्र भूमी म्हणजे लेण्याद्री आहे आणि याच भूमीमध्ये आज अश्वमेघ युवा मंचच्या माध्यमातून मोफत सामुदायिक विवाह सोहळा पार पडतोय आणि विशेष म्हणजे दिव्यांग आणि आदिवासी बांधवांसाठी हा सारा उपक्रम आहे. आपण उपस्थित राहिलात, नववधूवरांना आशीर्वाद दिलेत. काय भावना व्यक्त कराल आणि काय शुभेच्छा द्याल? आज भावना एवढंच व्यक्त करणार, या छत्रपतींच्या भूमीमध्ये छत्रपतींनी जो वारसा आम्हाला दिलाय, छत्रपतींची जे आदर्श आमच्या समोर आहेत, त्याच आदर्शावर पाऊलावर पाऊल टाकून अश्वमेध युवा मंच आणि त्यांचे सहकारी म्हणजे आमचे गणेशजी आमचे मित्र आहेत, हा जो या परिसरामध्ये दिव्यांग बांधवांसाठी आणि आदिवासी बांधवांसाठी विवाह सोहळा संपन्न करतात. अनेक वर्ष ते करतायत, पण ह्या विवाह सोहळ्याचं निमित्त काय आहे, याचं वैशिष्ट्य काय आहे, तर आज मी ते जाणून घेतलं. या विवाह सोहळ्यामध्ये आज 6 विवाह संपन्न होणार आहेत आणि हा विवाह सोहळा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तानं अश्वमेध युवा मंच करत आहे. या विवाह सोहळ्यामध्ये ह्या विवाह सोहळ्याला लागणाऱ्या हळदीच्या खंडापासून तर जेवणाचा पत्रवाळ्यापर्यंत ही सर्व व्यवस्था अश्वमेध युवा मंचाने केली आहे. मग त्या संसाराला लागणारे भांडीकुंडे असतील, त्यांना लागणारं मंगळसूत्र असतील, पोशाख असेल, एवढंच नव्हे, त्या वधूवरांचे येणारे जी वराडी मंडळी आहे, पाहुणे आहेत, त्यांना सन्मानाने फेटा बांधणं आणि त्यांचं जेवणाची व्यवस्था करून विधिवत त्यांचा आदरातिथ्य करणं, हेच खूप महत्वाची गोष्ट आहे. एक साधं लग्न जरी आपल्याला करायचं राहिलं तर आपल्या हिंदू समाजामध्ये कुठल्या तरी मान्यवराचा सत्कार जरी राहिला तर आपल्याला माहिती आहे की आपल्या संस्कृतीमध्ये तो मान अपमान या खूप मोठी गोष्टी आहेत. पण हा एवढा मोठा समूह एकत्रित करून एवढे मोठे लग्न पार पाडणं आणि ते सन्मानाने करणं ही खूप मोठा टास्क आहे आणि हा अश्वमेध युवा मंचाने हा पार पाडतायत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी हे केलं, तर मी तर अभिनंदन करेन अश्वमेध युवा मंचाचं आणि गणेशजी यांच्या सगळ्या टीमचं, की खूप सुंदर उपक्रम आपण सुरू केलाय. भविष्यात आपण ही संख्या 100वर न्याल आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सामूहिक विवाह सोहळा कराल, याबद्दल शुभेच्छा देतो. खरं तर नितीन महाजन सरांनी या साऱ्या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं शुभेच्छा सदिच्छा व्यक्त केलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे सामाजिक कार्य हे पौर्णिमेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वृद्धिंगत होत जाईल असा देखील आशावाद त्यांनी शिवजन्मभूमीमध्ये या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सानिका मिंडेसह मी लक्ष्मण दातखेळे, LDTV मराठी, लेण्याद्री.